नमस्कार मित्रांनो, मी अभय दिनकर. आज आपण ईसीएमबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. ईसीएमचा फुल फॉर्म इंजिन कंट्रोल मॉडेल. ईसीएम हा गाडीमध्ये लागलेला पूर्ण इंजिनला कंट्रोल करण्याचं काम करतो. इंजिनवर जेवढे पण ॲक्च्युएटर सेन्सर लावलेले असतात त्यांचा डाटा या ईसीएममध्ये सेव्ह केला जातो आणि त्यानुसार ते कॉम्पोनेंट काम करत असतात. ईसीएमला थोडक्यात समजायचं तर गाडीचा मेंदू आपण मानले जाऊ शकतो. आता आपण हा ईसीएम खोलून पाहूयात. ईसीएममध्ये काय असतं ते नेमकं आणि कशा प्रकारे ईसीएममध्ये काय काय कंपोनेंट लागलेले असतात ते आपण पाहूयात. हा ईसीएम आहे, आपण महिंद्रा पिकअपचा ईसीएम आहे. आपण हा खोलत आहोत. हे त्याच्यामध्ये कंपोनेंट लागलेले आहेत. आपल्या फोनमध्ये, टी व्हीमध्ये जेवढे पण इलेक्ट्रॉनिक मॉडेल असतात त्याच्यामध्ये अशा प्रकारे आपण कंपोनेंट पाहायला मिळते. आपल्याला दोन्ही साईडला आहेत. याच्यामधला एखादा कंपोनेंट जर शॉर्ट झाला असेल तर इंजिनवर लागलेला ॲक्च्युएटर किंवा सेन्सर याचे काम करण्याचे थांबून जाऊ शकते. हे सर्व प्रकारचे कंपोनेंट हे इंजिनच्या सेन्सर ॲक्च्युएटरशी रिलेटेड असतात. तुम्ही पाहू शकता. असंच आपल्याकडे स्विफ्ट डिझेल गाडी आली होती. तिचा हा ईसीएम आहे. गाडी ब्रेकडाऊन होती, तर आपण ती गाडी चालू झालेली आहे, पण तिचा ईसीएम हा शॉर्ट झाला होता. तर पाहूयात शॉर्ट होण्याचे चान्सेस काय काय असतात ते. पूर्ण ईसीएममध्ये पाणी होता. पाणी गेल्यामुळे हा ईसीएम शॉर्ट झाला होता. पाहू शकता. हा ईसीएम शॉर्ट झाल्यामुळं त्याचं काम करण्याचं बंद केलं त्यांनी आणि गाडी ब्रेकडाऊन झाली. पूर्ण पाहू शकता. भरपूर कस्टमरच्या मनामध्ये शंका असते की ईसीएम रिपेअर होतो का नाही. मित्रांनो, ईसीएम रिपेअर केला जातो, पण पाणी गेलेले ईसीएम असतो तो कधी रिपेअर करायच्या मागे लागू नका. त्यामध्ये जरी याच्यामधले बाकीचे कंपोनेंट चांगले असले पण फ्युचरमध्ये ते कंपोनेंट शॉर्ट होऊ शकतात, कारण त्यांना पाण्याचा अंश लागलेला आहे आणि ते फंगस पकडल्यामुळे ते फ्युचरमध्ये शॉर्ट होऊ शकतात. त्याच्यामुळं पाणी गेलेले ईसीएम आपण रिपेअर करण्याच्या मागे नका लागू. डायरेक्टली नवीनच टाकून द्या, कारण जर एखादा कंपोनेंट शॉर्ट झाला तर रस्त्यामध्ये गाडी आपण ब्रेकडाऊन होऊ शकते. त्याच्यामुळे ही काळजी घेतली जावी. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा. धन्यवाद.